यवना प्रभु भावे
पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सर्वथा तिच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती तया माझे दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करो नि सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा नमो
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हास्त्याक्षमालार्धी कृष्णतत्वं जिह्वाग्रभागे वरराम मंत्रं यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि आत्मरूप गणेशो केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरवीती खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय किवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याची आवत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे साधू जगद्गुरु जगद्वंद्य श्री तुकोबाराय यांचा भक्त भक्ती आणि भगवंत या तिन्हीचेही महात्म्य प्रतिपादन करणारा आहे विठ्ठल आज या ठिकाणी या कीर्तन सेवेचं प्रवृत्ती निमित्त काय जर असेल तर वैकुंठवासी आळंदी पंढरीची वारी ज्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये केली असे ब्रह्मलीन असणारे आपल्या सर्वांना गुरुस्थानी असणारे जरी आपल्या घरातले ते असले तरी आपल्याला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे हा म्हणून ते आपले कोण आहेत आपले गुरु आहेत ते म्हणून आपल्या गुरुस्थानी असणारे वैकुंठवासी मारुती बुवा जाधव उर्फ नाना ज्यांचं संपूर्ण जीवन हे वारकरी परंपरेमध्ये त्यांनी घालवलेलं आहे आणि अशा नानांची 5वी पुण्यतिथी या वर्षी आहे म्हणून सेवेला जो अभंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये भगवंताचं देखील वर्णन आहे भक्तीचं देखील वर्णन आहे आणि प्रामुख्याने जर महात्म्य कोणाचं सांगायचं असेल तर ते भक्ताचं महात्म्य जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलेलं आहे विठ्ठल आता 5 वर्ष झालं आपण वैकुंठवासी नानांचं पुण्यस्मरण साजरं करतो मग 1 वर्ष केलं तर भागणार नाही का सारखं सारखंच कशाला करायला पाहिजे 1 वर्ष केलं तर पुष्कळ झालं की पण असं नाहीये महाराज आपण संतांची उत्सव साजरे करतो आता ज्ञानोबरायांचा 750वा वाढदिवस यावर्षी आहे जगद्गुरु तुकोबारायांचा 16,375वा वैकुंठ गमनाचा यावर्षी आपण साजरा केला मोठ्या उत्साहामध्ये इथून पुढे देखील अजून 16 परत नव्याने चालू झालेले हे सगळं कशासाठी करायचंय तर आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी की त्यांनी जे प्राप्त केलेले ते आपल्याला प्राप्त व्हावं आपल्याला अजून कशातच मला तरी नाही झालेलं नाही का ते आपल्याला काहीतरी त्यांच्यापासून मिळालं पाहिजे म्हणून हा सगळा घाट गणेश महाराज जाधव आणि त्यांचा सर्व जाधव परिवार यांनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नाण्यांचं पुण्यस्मरण आणि हा हरी कीर्तन सोहळा साजरा करतात त्याचं कारण एकच आहे की नानांपासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी जे केलं ते आपण थोडं 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 का होईना आपल्यामध्ये काहीतरी मानून घ्यावं त्यांचा नियम काय होता त्यांनी वारी कशा प्रकारे केली त्यांचं आयुष्य त्यांनी कशा प्रकारे घालवलं बरं आयुष्य किती जगले नाही का आता 70 खूप झाली 70 75 पुण्यामध्ये तर 60लाच विकेट होत असते आता विठ्ठल विठ्ठल दीर्घायुष्य लाभणे ही देखील भगवत कृपा आहे आता लक्षात ठेवा म्हणून फक्त दीर्घायुष्य लाभले म्हणून ते भाग्यवान नाही ठरले
जसं यांनी सांगितलं की अगदी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी त्यांचा नित्यनेम सोडला नाही, त्यांची वारी कधी त्यांनी बंद पडून दिली नाही, असं आदर्श जीवन जगले ते. म्हणून येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. मग त्यांनी जे केलं ते आपण नको का करायला? त्यांच्यापासून, त्यांच्या आयुष्यामधून, त्यांनी केलेल्या कर्मातून आपण काहीतरी स्फूर्ती घ्यावी, काहीतरी प्रेरणा घ्यावी. म्हणून हा पुण्यस्मरणाचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि संतांचे सोहळे, ज्ञानोबरायांचा सोहळा, जगद्गुरु तुकोबरायांचा सोहळा, ज्ञानोबरायांचा सोहळा पुण्यतिथीचा असू द्या, नवे नवे आता चोखोबरायांचा सोहळा येईल बघा, आता वैशाख महिन्यामध्येच असतो. हे सर्व संतांचे सोहळे कोण करतो? महाराज तुम्ही, आम्ही करत नाही महाराज. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच करून घेत असतो. विठ्ठल विठ्ठल हो नाही का? ज्ञानोबरायांचा सोहळा कुणी केला? प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने केला नाही का? ऐसा एक वेळ भक्ताचा भोगता हरी वैकुंठीचा, सोहळा करी भक्ताचा. महाराज प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आलेला आहे, ज्ञानोबरायचा सोहळा केलेला आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनासाठी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आलेले आहेत. जया पूजिले आदरे पांडुरंगे. म्हणून तुम्ही, आम्ही हे करतो याच्यामध्ये काही नवल नाही महाराज. पांडुरंग परमात्मा सर्व संतांचे भक्तांचे सोहळे करत असतो. धन्य दिवस झाला आजी सोनी माध्यम जरी गणेश महाराज असले, त्यांचे सर्व कुटुंबीय असले, सर्व ग्रामस्थ मंडळी असली, तरी त्यांना बुद्धी देणारा भगवान परमात्मा आहे महाराज, लक्षात ठेवा. यांचं माध्यम केलेलं आहे आणि नानांचा सोहळा हे करून घेणार आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वारकऱ्यांचे सोहळे होतच असतात महाराज, लक्षात ठेवा. इतर जर आपण कुटुंबामध्ये बघितलं महाराज, 1 वर्ष साध्य झालं की परत पुढं काहीच होत नाही. पितृपक्षामध्ये त्यांना नैवेद्य नाही, अक्षय तृतीयेला नैवेद्य नाही, घरात फोटो कोणी ठेवत नाही महाराज पूर्वजांच्या. आता कुठलं शास्त्र निघाले मला माहित नाही, लोक सांगतात फोटो लावू नका घरामध्ये. त्यांची इस्टेट चालती, त्यांची पैसा चालतो, त्यांचं सगळं काही चालतं आणि आपल्या पूर्वजांचा फोटो घरामध्ये चालत नाही. किती दुर्दैवाची गोष्ट आहे महाराज, लक्षात ठेवा. इथलं नाही सांगत, आमच्या शहरातलं सांगतो महाराज. नवीनच काहीतरी आले आहे, फोटो लावू नका म्हणाले. आम्ही लावले आमच्या आई वडिलांचा फोटो घरामध्ये. एकाने मला सांगितलं बाबा लावू नका घरामध्ये फोटो. म्हटलं तुला काय करायचंय? तुला बघायचं नसेल तर तू डोळे झाकून घे बाबा. आपल्या आई बापाचा फोटो आपण नाही लावायचा, कोणी लावायचा? चुकीचं आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून असा हा सोहळा आहे. नानांचं 5वं पुण्यस्मरण आहे. त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यायची. त्यांनी भक्ती केली, आयुष्यामध्ये आळंदी पंढरीची वारी केली, सेवा केली, निष्ठा, त्यांचा नित्य नियम, कितीतरी अभंग रोज ते म्हणत असत, वाचन करीत असत. हे सगळं आता दुर्मिळ झालेले महाराज. आता नियम राहिला नाही का? नियम करायला वेळ कुठे हो? आता आताच एक कीर्तन करायचं, संध्याकाळी एक कीर्तन करायचं. नियम कधी करायचा बरं? आम्ही विठ्ठल विठ्ठल. पण हे कुणाचं झालं? हे कीर्तनकारांचं झालं. पण वारकऱ्याचं कसं आहे? पडता जेड भारी नेमान टळे निर्धारी. हो, माझा नियम चुकला की मी महाराजांना, पाटील महाराजांना फोन करत असतो, नियम चुकला माझा, आज नित्य नियम किती आहे चालू असतं बरोबर. पण आपला आदनामधनं खात्री करून घेतलेली बरी असती महाराज, नाही का? आज 21वा नित्य नियम आहे, बरोबर आहे की ना? हा बरोबर. बाळक्रीडा पहिली बाळक्रीडा चालू आहे, बरोबर. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा सोहळा करण्याच्या मागं एकच आहे की त्यांच्यापासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपण काय केलं पाहिजे? निका अशा प्रकारचा प्रमार्थ आपण केला पाहिजे. म्हणून सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे. अभंगाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकोबराय यांनी भगवान परमात्म्याला एवढा प्रभू म्हटलेला आहे. एवढा प्रभू म्हणजे केवढा प्रभू? कदाचित जगद्गुरु तुकोबरायांना माहीत नसेल अशी शंका आपल्याला येऊ शकते, नाही का? की भगवान परमात्मा केवढा आहे. जगद्गुरु तुकोबरायांना माहिती नसेल कदाचित. मग आम्हाला विचारा तुकोबराय, तुम्हाला जर माहित नसेल तर एवढा प्रभू म्हणजे केवढा? आम्ही सांगतो तुम्हाला 2 फूट उंच, 2.5 फूट रुंद, नाही का? आईसाहेबांची मूर्ती काय 2 फूट उंच, आम्ही सांगतो की माप तुम्हाला. नाही नाही नाही,
ज्या भगवान परमात्म्याच्या श्री विग्रहाचं आपण दर्शन घेतो तेवढाच तो भगवान परमात्मा आहे असं अजिबात नाही महाराज. असं नाही म्हणूनच तुकोबरायांना म्हणावं लागलं की एवढा म्हणजे नक्की तो केवढा आहे हे सांगण्यामागे जगद्गुरु तुकोबरायांचा सूत्र रूपाने सांगतात. आता त्यांना काही विस्तार माहित नाही का जगद्गुरु तुकोबरायांना? जगद्गुरु तुकोबरायांना पाहिली पुराणे धांडोळी दर्शने जगद्गुरु तुकोबरायांनी वेदांचा उपनिषदांचा उपांगांचा शास्त्रांगांचा सगळा अभ्यास केलेला आहे महाराज. लक्षात ठेवा जगद्गुरु तुकोबरायांना ज्ञानोबरायांना या जगामध्ये एकही विषय असा नाही की माहिती नाही तो. लक्षात ठेवा. परंतु जगद्गुरु तुकोबराय सूत्र रूपाने सांगतात एवढा म्हणजे ते सांगण्यामागं तात्पर्य एवढंच आहे ज्या अर्थी तुकोबराय सांगतात की एवढा प्रभू म्हणजे तो भगवान परमात्मा निर्निमित्त मोठा आहे महाराज. तो खूप व्यापक आहे. तो एकाच वेळेला तिन्ही लोकांमध्ये व्यापून राहिलेला आहे महाराज. त्याचं माप करता येत नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढा म्हणजे नक्की तो किती आहे मोठा. जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक ठिकाणी वर्णन करून ठेवलेले आहे भगवान परमात्मा किती मोठा आहे. विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. भगवान परमात्मा विठ्ठल विस्तारिला जनी सर्व जनामध्ये भगवान परमात्मा व्यापून राहिलेला आहे. अनेक ठिकाणी वर्णन केलेले जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालकनंदा घरी. किंवा त्याच्या व्यापकत्वाचं जर अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी देंडे. तो भगवान परमात्मा इतका व्यापक आहे महाराज त्याचं मापच करता येत नाही. निळोबाराय एका गवळणीमध्ये सुंदर वर्णन करतात. भुवने चतुर्दश याचे पोटी भुवने चतुर्दश याचे पोटी भुवने चतुर्दश याचे पोटी भुवने चतुर्दश याचे पोटी स्वर्गा एक विसा आदि हा शेवटी आदि हा शेवटी स्वर्गा एक विसा आदि हा शेवटी स्वर्गा एक विसा आदि हा शेवटी होण्या न होण्याच्या नेणोनिया गोठी 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 आपी आपणची एकट एकटी हो आपी आपण एकट एकटी हो आपी आपणची एकट एकटी हो आपी आपण एकट एकटी हो ऐशा गौरवीचा हनुमान घरी ऐशा गौरवीचा हनुमान घरी ऐशा गौरवीचा हनुमान घरी गवळणी पाहून घ्या महाराज. वेदांतानी भरलेले आहेत रसपूर्ण गवळणी आहेत. रसग्रहण फक्त आपण केलं पाहिजे. निळोबराय सांगतात भुवने चतुर्दश तीही याचे पोटी स्वर्गा एकविसा आदि हा शेवटी होण्या न होण्याच्या नेणोनिया गोठी आपी आपणची एकट एकटी हो ऐशा गवळणी त्या अनुवाद करती. संपूर्ण गवळण भगवान परमात्म्याचं महात्म्य वर्णन करणार आहे. मही अंबू तेज मारुत गगन जगा बीज रूप झाला असे लपून महन मायेचे अनादि कारण आणि देवत्रयासी मूळ अधिष्ठान वो ऐशा गवळणी त्या अनुवाद करती. भगवान परमात्म्याचं महात्म्य म्हणजे वर्णन केलेले म्हणजे 14 भुवन ज्या भगवान परमात्म्याच्या हृदयामध्ये पोटामध्ये साठवलेली आहेत. तो भगवान परमात्मा किती मोठा असला पाहिजे महाराज. लक्षात ठेवा. आपल्याला जर व्यवहारामध्ये विचारलं की ह्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठं व्यापक काय आहे तर काय आहे? आकाश आहे जे सगळीकडे व्यापलेलं आहे नाही का. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे असा तो व्यापलेला आहे. कोण? भगवान परमात्मा. पण इतकं मोठं व्यापक असतं आपल्याला जर म्हटलं बाबा हे आकाश त्या ठिकाणी टेकलेलं दिसतंय आपल्याला डोंगराला जाऊन तिथं आपण शिवून संध्याकाळच्याला परत येऊ जमल का हो?
नाही महाराज, आकाशाचा थांग पत्ता कोण लावू शकतं? नाही लावू शकत आपण. पण एवढं मोठं व्यापक असणारं आकाश, ज्याला नभ असं म्हटलेलं आहे, हे आकाश भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये लपंडाव खेळतं. म्हणजे तो भगवान परमात्मा किती मोठा असला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, चळवळीचे अनिळे दैवके निजे निजबळे नभ तुझ माझी खेळे लपी थपी. ज्ञानोबराय वर्णन करतात, अरे बाबा, हे आकाश तुझ्या अंतःकरणामध्ये जर लपंडाव खेळत असेल तर तू किती मोठा व्यापक असला पाहिजे. भगवान परमात्म्याचं माप असं काढता येत नाही, पण जगद्गुरु तुकोबराय काढल्याशिवाय राहत नाहीत. भक्तीची या मापे मोजी सांगा बरं तुम्ही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप मनाने जाणता येत नाही, बुद्धीने जाणता येत नाही, तर्काने जाणता येत नाही. हा तर्काची दिठी गोच नवे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना, हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना. दुर्लभू हा अर्जुना पुरुषोत्तम. कशाने जाणायचं याला? वेदांनी जाणण्याचा प्रयत्न केला, श्रुतींनी जाणण्याचा प्रयत्न केला, उपाधीपर्यंत ते गेले, पुन्हा त्यांना त्याचं वर्णन करता आलं नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून माप भक्ती केले. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्पता न मोजावे. म्हणून तो भगवान परमात्मा खूप व्यापक आहे, निर्निमित्त व्यापक आहे. त्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही, आणि त्याला वस्तू परिच्छेद नाही. देश परिच्छेद नाही म्हणजे काय हो? भगवान परमात्म्याचं आपण स्थान कुठे जर विचारलं तर कुठे आहे? तो कुठे आहे भगवान परमात्म्याचं स्थान? तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. कुठे आहे? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजरोध. भगवान परमात्मा कुठे आहे? पंढरी क्षेत्रामध्ये आहे. बरं, तो मग पंढरी क्षेत्रामध्ये आहे तर मग तो द्वारकेत नाही का? आहे का? भगवान परमात्मा द्वारकेमध्ये पण आहे. बरं, मग तो द्वारकेमध्ये आहे तर तिकडे हिमालयामध्ये बद्री क्षेत्रात नाही का होतो? होती तर त्या भगवान परमात्म्याची तपस्थली आहे. भगवान परमात्मा तिथे ध्यानाला जाऊन बसतात, द्वारकेमध्ये राहून सर्व जगाचा कारभार बघतात. बर, जगन्नाथपुरीमध्ये भोजन करायला जातात. हा, आणि नाम संकीर्तन मात्र देवाला पंढरीतच मिळतं फक्त. विठ्ठल विठ्ठल. मग भगवान परमात्मा जसा पंढरी क्षेत्रामध्ये आहे तसा द्वारकेमध्ये आहे, बद्री क्षेत्रामध्ये आहे, जगन्नाथपुरीमध्ये आहे, रामेश्वर मध्ये आहे, आणि इथं देखील तो भगवान परमात्मा आहे. बरं लक्षात ठेवा, जिथे जिथे म्हणून भगवान परमात्म्याची कथा चालू आहे. मग आज कितीतरी ठिकाणी कथा चालू असेल देवाची, तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा आहे महाराज, नाही का? ज्ञानोबऱ्यांची उभी आहे बघा. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबू न दिसे, परी योगियांची मानसे उमरोळीन जाय, आणि जयापाशी पांडवा मी हरपला असे गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीते माझा. जिथं जिथं भगवान परमात्म्याची कथा चालू आहे तिथे तिथे भगवान परमात्मा आहेच महाराज. म्हणून
माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. म्हणून कीर्तनकारावर, मृदंग वादकावर आणि टाळकऱ्यांवर खूप जबाबदारी आहे बरं का. देव येत असतो कीर्तनामध्ये, वेडं वाकडं नाचून, वेडं वाकडं बोलून, वेडं वाकडं गाऊन, वेडं वाकडं वाजवून भगवान परमात्मा काय म्हणत असेल लक्षात ठेवा. म्हणून आपल्यासाठी कथा करायची नाही, आपण देवाला आवडण्यासाठी करायचं. मला भगवान परमात्म्याला आवडलं पाहिजे. तो सगळ्या कीर्तनामध्ये जाऊन बघत असतो कोण कसं कीर्तन करते, कोण कसं म्हणते, कोण काय सांगतंय कीर्तनामध्ये, नाही का. हा, सकाळीच 12ची वेळ आणि सकाळीच आपलं किंवा रात्री 10 वाजलेत आणि तुम्ही जर पिंगळा म्हणत बसले तर कसं चालेल. पिंगळा कुठं रातचं 12ला येत असतो का. पिंगळा येण्याची वेळ आहे पहाटेची आहे महाराज. हे रूपक आहे, त्याला काहीतरी प्रमाण पाहिजे, त्याला संदर्भ पाहिजे, कुठल्या वेळेला काय म्हटलं पाहिजे, कधी म्हटलं पाहिजे, कसं म्हटलं पाहिजे, नाही का. नाहीतर आपला दिवस आहे चांगला दसऱ्याचा आणि आपलं मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी म्हणत बसत चालत नाही महाराज. कीर्तनामध्ये काही सांगून असो. माझा स्वभाव आहे थोडंसं टीका टिप्पणी करणं, कारण वास्तव परिस्थितीवर थोडंसं तरी बोललं पाहिजे. लक्षात ठेवा, थोडं, जास्ती नाही कोणावर बोलावं. सगळीच आपली लोक चांगली आहेत, चांगलं गातात, चांगलं कीर्तन करतात, चांगलं म्हणतात. त्यांच्यासारखं कोणाला म्हणता पण येणार नाही बरं का, हेही तितकंच खरं आहे. पण थोडंसं याला कुठेतरी आवर घातला पाहिजे महाराज. असो, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच असे आहे की भगवान परमात्म्याला देश परिच्छेद नाही. एकाच वेळी तो सर्व देशी आहे, सगळीकडे तो व्यापून राहिलेला आहे, म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. भगवान परमात्म्याला वस्तू परिच्छेद नाही. वस्तू परिच्छेद नाही म्हणजे काय. भगवान परमात्म्याची व्याप्ती ही अणुमध्ये, रेणूमध्ये तो भरून उरलेला आहे. पण ही प्रचिती कोणाला येते महाराज. जो भगवान परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त आहे त्यालाच ही प्रचिती येते, नाही का. तुका म्हणे नभा परता अणुचाही गाभा. भगवान परमात्मा कसा आहे, नभापेक्षाही मोठा आहे, आणि जर तो छोटा झाला तर अणुचाही गाभा. अणु, ॲटम, अणुचा गाभा म्हणजे तो किती सूक्ष्म असेल महाराज, लक्षात ठेवा. अनुरणियान, हा गीतेमध्ये श्लोक आलेला आहे सुंदर, लक्षात ठेवा. भगवान परमात्म्याचं हे कशाचं आपण विषय चाललाय, वस्तू परिच्छेद. याचं प्रमाण जगद्गुरु आमचे माऊली ज्ञानोबराय देतात. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. भगवान परमात्मा हा सगळीकडे व्यापलेला आहे, त्याला वस्तू परिच्छेद नाही. हरि हा व्यापक सर्व, हरि हा वेदांतांनी सांगितलेलं आहे. भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे, पण ही व्यापकत्वाची प्रचिती घेण्यासाठी एकनिष्ठ भक्त व्हावं लागतं. याच्यासाठी दृष्टांत आपल्याला जर कोणाचा द्यायचं म्हटलं तर भक्तराज प्रल्हादजींचं देता येईल. दैत्यराज इतके चिडलेले, तुम्ही ज्याचं नामस्मरण करता तो कुठे आहे मला दाखवच म्हणले एकदा. त्यांनी जेवढं चिडून बोलावं तेवढंच यांनी शांतपणे उत्तर द्यावं. तो नाही आईसा ठाव उरला असे कवण, सर्वत्र संपूर्ण. मगाशी आपण अर्ध प्रमाण पाहिलं, त्याचा पूर्वार्ध असा होता, तो नाही आयसा ठाव उरला असे कवन. अहो तो नाही अशी जागाच नाही आहे का म्हणले या खांबामध्ये. आता आपण असला असतो तर म्हटलं असतं झाडात कुठं देव असतो का, तोडा घाला कुराड त्याच्यावर. रात्रीच आमचे महाराज म्हणत होते, कोणीतरी जंगलाला आग लावली म्हणाले, नाही का. संतांची दृष्टी महाराज अणु रेणूमध्ये, झाडामध्ये, वृक्षामध्ये, प्राण्यामध्ये, पक्ष्यांमध्ये देव पाहतात सगळीकडे. जगद्गुरु तुकोबराय ध्यानाला बसले घोरडावर, भामचंद्रावर. सर्प विंचू व्याघ्र जवळ येऊन बसले. महाराज तुकोबरायांची शांती डळली नाही का, त्यांनी त्या पशु श्वापदामध्ये ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे महाराज, लक्षात ठेवा. सर्प आपल्या अंगावर येऊन बसणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का महाराज, सोपी गोष्ट नाही. साधी मुंगी आपल्याला चालत नाही जवळ, सर्प तर लांब बाजूला राहिला, मुंगी आली तर आपण लगेच अशी झटकून देतो बाजूला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, भक्तराज प्रल्हादजीला विचारलं, कुठे तुमचा भगवान परमात्मा दाखवा म्हणे आम्हाला. या खांबात आहे का म्हणाले, आहे की म्हणाले.
आमचा त्यांचा दृढ विश्वास नाही का निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. त्यांना माहिती होतं माझा भगवान परमात्मा या खांबामध्ये आहे, म्हणून दैत्यराजांनी त्या खांबाला लात मारल्याबरोबर भगवान परमात्मा कोणासाठी प्रकट झाले? भक्तराजासाठी प्रकट झाले. का? त्यांचा भाव होता मी तिथं आहे म्हणून. भक्तराजाचा नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलवणी घेतला कडियेवरी भक्ती सुखे निवाला. काय सांगावं महाराज, संपूर्ण सगळ्या मध्ये भगवान परमात्मा व्यापून. या माईक मध्ये देखील ऊर्जा आहे ना महाराज, ही ऊर्जा म्हणजे ही उष्णता आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिक ज्याला आपण म्हणतो. हे पंचमहाभूतापैकी एक आहे. पंचमहाभूत भगवान परमात्म्यापासून वेगळं नाही, सर्व त्याचीच चाले हे शरीर. कोणाची असत्ते कोण बोलवितो हरे वीण. मी मगाशी सांगून गेलो, मही अंबू तेज मारुत गगन, हा सगळा भगवान परमात्मा सर्व रूपांनी तोच नटलेला आहे. म्हणून त्याला वस्तू परिच्छेद नाही महाराज, लक्षात ठेवा. त्याला आपण मगाशी पाहिलं, देश परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही आणि काल परिच्छेद नाहीये. भगवान परमात्म्याला काल परिच्छेद आहे का? 1,00,000 वर्षापूर्वी होता का नव्हता? होता. 50,000 वर्षापूर्वी होता. 5,000 वर्षापूर्वी, 1,000 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी होता. 50 वर्षापूर्वी होता. आज उद्या आपण भगवान परमात्मा कालही होता. तिन्ही त्रिकाळामध्ये भगवान परमात्म्याचं अस्तित्व हे त्याला बाधच नाही महाराज. सगळ्या काळामध्ये सर्व देशामध्ये तो भगवान परमात्मा आहे. भूतकाळामध्ये होता, वर्तमान काळामध्ये, उद्या तुम्ही आम्ही नसणार आहे, पण भगवान परमात्म्याचं अस्तित्व कायम राहणार आहे महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, निद्रा करिता होतो पायी सवे श्रीलंका घेतली गई वानर गोवड गाई सवे चारीत फिरीत सो. अरे बाबा, तू तेव्हाही होता, तेव्हा आम्ही पण होतो. नुसता एकटा तू नव्हता, आम्ही तुझ्या पायाजवळ बसलो होतो. तू रामाचं रूप अवतार घेतला, आम्ही वानर झालो. द्वापारामध्ये तुम्ही कृष्णाचा अवतार घेतला, आम्ही गोपाळ झालो. आणि आता तुम्ही पंढरी क्षेत्रामध्ये आलात, आम्ही कोण झालो? आम्ही वारकरी झालो म्हणाले. म्हणजे जसं भगवान परमात्म्याचं महात्म्य तेच भक्ताचं महात्म्य महाराज. विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा व्यापक का आहे? तर त्याला देश परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, असा निर्निमित्त व्यापक आहे. देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार असा जो भगवान परमात्मा. म्हणून आता त्याच्या व्यापकत्वाचं वर्णन किती जरी केलं महाराज तरी कमीच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एवढा म्हणतात त्याला. पुढे जगद्गुरु तुकोबराय जाऊन सांगतात की तो कोण आहे? प्रभू. भगवान परमात्मा प्रभू आहे. प्रभू म्हणजे मालक बर का. भगवान परमात्मा स्वतःची सत्ता सांगत असताना सांगतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमयम किंवा पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्रम ओंकारम ऋक्साम यजुरेवचो. तो विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडसुता मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पृथ्वी समुद्र पर्वती बैसखान झंडावी समुद्री रेखान ओलंडावी पृथ्वीया भूते वहावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले म्या जगाते चालविता म्याची नियमिला साता काळू ग्रासित से भटा सुद्धा या मण्यागते सत्ता सकळे जयाची. ऐसा जो समर्थू तो मी गगना तो मी विश्वाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोहीची मी. काय ज्ञानोबा यांनी सुंदर वर्णन केले हो केवळ प्रभू या शब्दावर. मी मालक आहे जगाचा. आपल्याला वाटतं हे बंगला कोणाचा आहे? माझा आहे. वावर कोणाचं आहे? माझं आहे. हे सगळं दिसतंय वैभव कोणाचं आहे? माझं आहे. नाही 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 बाबा, आपल्याला वाटतं हे सगळं माझं आहे, पण एकदा का त्यांनी झटका दिला त्या भगवान परमात्म्याने तर क्षणामध्ये आपल्याला सगळं सोडून टाकून निघून जावं लागतं. हा त्याची सत्ता आहे म्हणून तो प्रभू आहे. त्याला मालक म्हटलेले मला. तुझी या सत्तेने
सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणोनी शरण आलो म्हणून भगवान परमात्म्याला प्रभू म्हटलेले. का बरं प्रभू म्हटले? त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही, नाही का? वृक्षाचे ही पान आले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून या. पण असं नाहीये महाराज. हा करता करविता केवळ तो पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याला प्रभू असं म्हटलेलं आहे महाराज. प्रभू म्हणण्याचं दुसरं कारण या संपूर्ण जगाची निर्मितीच त्यांनी केलेली आहे. या विश्वाचा माय बाप पोशिंदा सगळा कोण आहे? तो पांडुरंग परमात्मा झालेला आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गा ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया असा जो असणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून त्याला प्रभू असं म्हटलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय प्रभू म्हणतात म्हणजे त्या भगवान परमात्म्याला मालकाचं पटवून देतात जगाला की तो भगवान परमात्मा कोण आहे, तर तो जगाचा मालक आहे. पण उत्तरार्धामध्ये जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी रहावे. तेणे संपुष्टी रहावे म्हणजे काय? संपुष्ट म्हणजे लहान, संपुष्ट होणे म्हणजे लहान होणे, संपुष्ट म्हणजे संपुट, संक्षिप्त झाला तो भगवान परमात्मा. कुणासाठी झाला? भक्तांसाठी झाला तो भगवान. तेने संपुष्टी राहावे. भक्तांच्या अंतःकरणामध्ये इतका मोठा व्यापक असलेला भगवान परमात्मा लहान झाला, त्यांच्या अंतःकरणामध्ये वास करू लागला. तेने संपुष्टी राहावे. पण त्याला कारण काय? तर त्याला एवढा प्रभू भावे हे मुख्य कारण आहे. विठ्ठल त्यांच्या भक्तांच्या महात्म्यांच्या हृदयामध्ये तो जाऊन राहिला. म्हणजे महात्मे किती मोठे असले पाहिजेत महाराज. अनंत कोट ब्रह्मांड नायक विश्वव्यापक असणारा जो भगवान परमात्मा ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये कोंडून ठेवला त्याने संपुष्टी राहावे किंवा तो छोटा झाला. किती मोठं महात्म्य आहे भक्तांचं महाराज, लक्षात ठेवा. पण त्याला कारण आहे. ते कारण एकाच शब्दामध्ये दिले, भावे. त्यांचा त्या भक्तांचा भाव, भक्ती, प्रेम, श्रद्धा इतकं काही उच्च अशा प्रकारचं आहे, उच्च स्वरूपाचं आहे. निष्काम भक्ती त्या भक्तांची असल्या कारणानं त्यांच्या भक्तीसाठी भगवान परमात्म्याला लहान व्हावं लागलं महाराज. लहान व्हावं लागलं. इतकं लहान व्हावं लागलं की तो भगवान परमात्मा व्यापकत्वाचं त्याचं आपण वर्णन केलेलं आहे. मग असा व्यापक असणारा भगवान परमात्मा ज्याला लहान करून आपल्या अंतःकरणामध्ये ज्या भक्तांनी कोंडला ते भक्तच खरं तर भगवान परमात्म्यापेक्षा मोठे आहेत महाराज. लक्षात ठेवा. सोपं नाहीये इतकं. आमच्या जनाबाई सांगतात भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या हृदयामध्ये कोंडलेला आहे, नाही का? हृदयी बंदी खानी केला आत विठ्ठल, आत विठ्ठल कोंडीला. इतकं सोपं नाहीये भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणामध्ये कोंडून ठेवणं महाराज. आमच्या सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये कोंडून ठेवलं, अंतःकरणामध्ये साठवलं भगवान परमात्म्याला. तीर्थावळीमध्ये नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. जेने हृदय विदारोनिया पुलिया हाते ठाव दिला माते लपावया. काय सावता महाराजांचं महात्म्य महाराज, लक्षात ठेवा. साठविला
देवापेक्षा काकणभर संत महात्मेच मोठे, निर्विवाद अगदी देवापेक्षा. मला एक दृष्टांत खूप सांगावासा वाटतो महाराज. कुंती माता मोठी आहे का भीमदादा मोठे आहेत? सांगा बरं मला, माता वर्गाने उत्तर द्या. कुंती माता मोठी आहे की भीमदादा मोठे आहेत? कुंती माता मोठी आहे. एक दृष्टांत जाता जाता सांगतो कुंती माता कशी मोठी आहे. एकदा हे सगळे मंडळी वनवासामध्ये असताना एका मोठ्यांच्या मधून ऐकलेले, मी सुद्धा त्यांचं श्रवण केलेलं मी सांगतो. त्यांनी एक व्रत केलं कुंती मातेनी. त्या व्रताचं नाव होतं गजगौरी. ते व्रत त्यांचं यथासांग पार पडलं आणि आता त्यांना हत्तीची पूजा करायची होती. मग म्हटलं आता भीमदादाला आपण वनवासात आहोत, भाऊ मला एक हत्ती पाहिजे म्हणाले, पूजा करायची आहे मला. जसं आपण गाई गोऱ्याची द्वादशीला आपण गाई वासराची पूजा करतो, बैल पोळ्याला आपण बैलांची पूजा करतो नाही का, नागपंचमीला कोणाची पूजा करतो? गावाचंच नाव आहे आपल्या, साप. लक्षात ठेवा, पूजा करतो. आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे महाराज. निसर्गाला श्रेष्ठ मानणारी आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती. आणि ही सगळी ग्रामीण भागातल्या लोकांनी जपून ठेवली महाराज. खरं ग्रामीण भागातल्या लोकांचे खूप उपकार आहेत महाराष्ट्रावर, की त्यांनी सगळ्या परंपरा पिढ्यानपिढ्यात जपून ठेवलेल्या आहेत महाराज. पुणे मुंबईमध्ये काही राहिलं नाही महाराज. हे सगळं ते मातीची चित्र विकत आणतात आणि त्याची पूजा करतात. आपल्याला गाय आपल्या दारामध्ये किती भाग्यवान आहे, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही महाराज. ह्याच्यापेक्षा मोठं लक्ष्मी नाही कुठली. ज्याच्या घरामध्ये गाय आहे आम्हाला खूप आनंद असं वाटतं, पण आम्ही 1 BHK मध्ये कुठं गाय ठेवायची मला. विठ्ठल शिवाय नुसतं गाय बांधली म्हणजे संपत नाही महाराजांना. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कीर्तनाला जायचं म्हणजे इतकं सोपं नाहीये. अगोदर सगळं जनावराचं करावं लागतं, मग कीर्तन हरिपाठन सगळं बघावं लागते. तरी देखील आपण सगळा हा कर्मयोग करून परमार्थ करता म्हणजे आपण भाग्यवान मंडळी आहेत. असं सांगण्याचा दृष्टांत असा होता. कुंती माता म्हणाली बरं का पाटील महाराज की मला हत्ती पाहिजे म्हणाले पूजेला. देतो की म्हणले आणून हत्ती. आता भीमदादा हत्ती म्हणजे म्हैस, देतो म्हणले आणून. नाही नाही म्हणले, साधा हत्ती नको, मला स्वर्गातला हत्ती पाहिजे. स्वर्गात कुठला हत्ती आहे? ऐरावत हत्ती आहे म्हणाली. हाणून देतो म्हणाले. अरे तू जाशील कशी स्वर्गामध्ये? मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तुला माहित नाही का म्हणाले. मला सगळं माहिती आहे साहेब, तुम्ही काय काळजी करू नका. मग सांगितलं आपल्या लहान बंधूंना, अर्जुनाला, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन, त्यांनी बाणाची एक शिडी केली. बाणावर बाण, बाणावर बाण अगदी व्यवस्थित लावून ती शिडी डायरेक्ट कुठपर्यंत गेली? स्वर्गापर्यंत गेली. मग त्याच्यावर सोडून भीमदादा आमच्या हातामध्ये गदा गेले स्वर्गामध्ये. तिथे इंद्र महाराज दरबारामध्ये बसलेले. मोठा दरबार एकदम भरलेला, सगळे देव साधू सगळे बसलेले, इंद्राचे प्रधान बसलेले, सेनापती बसलेले. आणि भीमदादा अचानक एंट्री केली दरबारामध्ये. ती गदा बिदा सगळी. जसं इंद्राने भीमदादाला पाहिलं तसं ते प्रधानजीला म्हणले, हे कशाला आलं म्हणले, इथं काय काम आहे, यांना लवकर विचारा म्हणाले. भीमदादाला विचारायच्या आतच भीमदादांनी सांगून टाकितलं, तुमचा ऐरावत हत्ती मला पाहिजे, काम झालं की परत आणून देतो. तो भीमदादा आता बोलायला, आता त्यांची भाषा कशी असेल आपण कल्पनाच केलेली बरी महाराज. तो इंद्र अगोदरच घाबरलेला होता. तो आपल्या बारीक आवाजात म्हणायला लागला, अरे बाबा इथली वस्तू खाली नेता येत नाही, इथं येण्यासाठी काय काय करावं लागलं आम्हाला, 9वा अध्याय बघून घ्या म्हणाले. लक्षात हा, स्वर्गात येणं इतकं सोपं आहे का? बरं इंद्र होणं इतकं सोपं आहे का? ब्रह्मदेव होणं इतकं सोपं आहे का महाराज? लक्षात ठेवा. आणि आम्ही आलो इथं आणि तो आमची संपत्ती मागतो, हत्ती मागतो. भीमदादांनी काही केले नाही, नुसते अशी गदा दाखवली. अशी गदा पुढे गेली. भीम ते इतका घाबरला. प्रधानजी म्हणले देऊन टाका म्हणले. आणून देतोय म्हणला ना परत. म्हणले कशाला घाबरतं, बघू नंतर पुढचं पुढं. देऊन टाकला ऐरावत हत्ती. त्याच्या शेप आता ऐरावताचा तो हत्ती. ऐरावता ऐसे काय म्हटले 9व्या अध्यायामध्ये? ऐरावताचं वर्णन केले ज्ञानोबा यांनी. आता आठवना मला, खूप सुंदर वर्णन केले. ऐरावतासारखं कुठलं हत्तीच नाही महाराज. त्या हत्तीला देखील उंदरासारखं पकडलं, असं शेपटीला पाठीवर टाकलं, खाली यायला लागले. आता ते भीमदादाचं वजन, हत्तीचं वजन, बाणाची शिडी होती खरी चांगली पक्की, पण ते काय शिडीला वजन पेलवलं नाही. ती शिडी मोडली कडकड 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 आणि दोघं असं गटांगळ्या खात खाली यायला लागले. ते कुणी पाहिलं? कुंती मातेनी पाहिलं. ते म्हणले दोघं जर जमिनीवर आदळून पडले तर भीमदादा बी जाईल, हत्ती पण जाईल आणि माझं व्रत राहील म्हणले. तसंच म्हणून कुंती मातेने आपला पदर असा पुढे केला महाराज. त्या पदरामध्ये हत्तीला झेललं. ऐरावत हत्ती आणि भीमदादा. तिच्या पदराला एवढा सुद्धा धक्का झाला नाही महाराज, फाटला नाही, काही नाही झालं. मग ताकद कोणामध्ये? हा,
कोणती मातेमध्ये भीमदादाचं काय घेऊन बसले. तसं इतका मोठा सर्वशक्तिमान अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा विश्वव्यापक असणारा, पण त्याला ज्यांनी लहान करून आपल्या अंतःकरणात ठेवला ते संत महात्मे भगवान परमात्म्याचे भक्त वैष्णव साधू मोठे आहेत का देव मोठा आहे? कोण मोठे? साधू महात्मे मोठे आहेत. विठ्ठल विठ्ठल वर्णन करतात. हे असो अवघेची करणी लेई जे शांतीची लेणी जयाचे चित्त गवसणी व्यापका मज. अरे मी एवढा मोठा व्यापक आहे आणि माझ्या व्यापकाला ह्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून घेतलाय. धन्य आहे बाबा संत महात्मे तुमची. लक्षात ठेवा तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात मनोनी देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती न लेगे कोणाच्या. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. एकदा का संतांनी सांगितलं ना बाबा यांचा उद्धार करायचा, मग त्याचं काही पाप पुण्य बघायचं नाही, त्याचं कर्म संताने सरता एकदा त्यांनी सर्त केलं संत महात्म्यांनी भक्तांनी वैष्णवांनी साधूंनी की कसलाच विषयच राहत नाही. भगवान परमात्म्याला त्याचा उद्धार करावाच लागतो. महाराज तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी कुणी संत महात्म्यांनी मग मजा हरी उपेक्षिना. असाही तुकोबरायाला भगवान परमात्मा कधीही उपेक्षणार नाही बरं का. लक्षात ठेवा. परंतु संतांचं महात्म्य इतकं मोठं आहे, त्यांचं महात्म्य वर्णन करण्यासाठी तुकोबराया म्हणतात तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी. तुम्ही जर मला सर्टिफिकेट दिलं ना तुकोबा संत महात्म्यांनो तर देव मला माझी उपेक्षा करणार नाही बरं का. लक्षात ठेवा. हे महात्म्य कुणाचं आहे? हे भक्तांचं आहे. पण हे त्यांचं महात्म्य वाढलं कशामुळं? तर त्यांचा भाव श्रेष्ठ आहे महाराज. आणि भाव हे भक्तीचं वर्म आहे. वर्म ते एक आहे. देखावा नाही, भक्ती हे प्रदर्शन नाही. भक्तीचं काही वर्म आहे, त्या मार्गाने गेलं तरच भक्ती सिद्ध होत असते. भक्तीच्या मध्ये जर भाव नाही, उत्कट प्रेम नाही, श्रद्धा नाही, विश्वास नाही, फक्त क्रिया भक्तीची चालणार नाही महाराज. देवा कारणे भावत स्वात द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वादान हरी राम. देवा कारणे भावत अस्मात, देवाला फक्त भावाला आवडतो महाराज. लक्षात ठेवा. त्या भावाच्या बळावर भगवान परमात्म्याने कितीतरी जणांचा उद्धार केला. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, नाही का. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. भक्ती भावाच्या शिवाय कशी सिद्ध होऊ शकते? भाव बळे आकळे येरवी ना कडे महाराज. जर आपल्या अंतःकरणात फक्त भक्तीची क्रिया करतोय महाराज,
हा, कीर्तन फक्त दाखवायला वर्तून आहे, अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावाच नाही महाराज. तुमच्या चांगल्या वक्तृत्वानं 5-50 हजार लोकांचा समुदाय तुम्हाला आकर्षित करून घेता येईल, परंतु ज्याला बोलवायचंय ना तो बोलणार नाही. बरं, तो खूप चतुर आहे. विठ्ठल विठ्ठल लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आमचे जगद्गुरु तुकोबराय करतात आणि अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रतिपादन. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, तेणे संपुष्टी रहावे. जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचं आणि भक्तीचं महात्म्य वर्णन करतात की भक्ती ही अशी श्रेष्ठ आहे, भावयुक्त प्रेमयुक्त भक्ती अशी श्रेष्ठ आहे की त्या भक्तीच्या जोरावर इतका मोठा एवढा मोठा असणारा प्रभू असणारा भगवान परमात्मा संपुष्टामध्ये राहतो. म्हणजे काय होतो? लहान होतो, अतिशय लहान होतो तो भगवान परमात्मा. परंतु तो कशामुळे? भावामुळे होतो, प्रेमामुळे होतो. महाराज लक्षात ठेवा, भक्ती प्रेमाशिवाय भक्ती सिद्ध होऊच शकत नाही महाराज, लक्षात ठेवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे. मग एकदा भगवान परमात्मा जर अवताराला आला आणि त्याची भक्ती करणारे त्याचे लाडके भक्त जर अवताराला आले भगवान परमात्म्या बरोबर, तर त्या भक्तीचं आणि भक्तांचं आणि भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे की अवतार आलेल्या भगवान परमात्म्याला स्वतःची सत्ता राहत नाही. जसं जसं भक्तांनी त्याला सांगावं, जसं जसं भक्तांनी त्याला वागवावं, तसं तसं त्याला व्हावं लागतं. भगवान स्वतः सांगतात, अहम भक्त पराधीनः, मला स्वतःची सत्ता नाही. बरं, जसे मला माझे भक्त वागवतील तसं तसं मला व्हावं लागतं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. होय भक्ती केला तैसा
परमात्म्याला त्याचं स्वतःचं अशी सत्ता राहत नाही. जरी तो सर्व सत्ताधीश कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असला तरी भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्तीच्या प्रांतामध्ये त्याला स्वतःची सत्ता राहत नाही. तो भक्तांच्या अधीन होतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. मग तो अवताराला आला गोकुळामध्ये. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत. ऐसा भक्तांचा अंकित आहे महाराज तो भगवान परमात्मा. भक्तांसाठी भक्तीच्या माध्यमातून तो त्यांच्या अंकित झाला. परंतु त्याचं महात्म्य असं आहे तैसाची गोपिकांसी कामे कंसा भयसंभ्रमे आणि घातकीया मनोधर्मे शिशुपालादिका या सगळ्यांना तो पावलाय. फक्त प्रत्येकाचा भाव निराळा होता. प्रत्येकाचा भाव निराळा होता. गोपिकांचा भाव काय होता? कामाच्या निमित्तानं गोपिकांना प्राप्ती झाली महाराज. परंतु त्यांचा काम हा काम नाही बर का. कारण का त्यांनी स्वतःला भगवत स्वरूप होऊन भगवान परमात्म्याशी ऐक्य करून त्याच्या चरणाशी तुका म्हणे जीव भाव देव पायी ठेवून या काही न मागितली. त्या भगवान परमात्म्याच्या झाल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या झाल्या बदल्यात काय मागितलं का हो त्यांनी? त्याच्या झाल्या. पण त्यांच्यासाठी भगवान परमात्म्यांनी त्यांचा भोग घेतला महाराज. लक्षात ठेवा. थोडस सांगू आपण पुढं नाही का. कंसाचं उदाहरण दिलंय दृष्टांत दिलंय. कंसाला देखील भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा. रावणाचा दृष्टांत आलेला आहे होय भक्ती केला तैसा. मला वाटतं भावार्थ रामायणामध्ये पंचवटीमध्ये ज्या वेळेला नारद महर्षीची आणि रावणाची भेट झालेली आहे त्यावेळेला रावणाने नारद महर्षींना प्रश्न विचारलेला आहे की मला माझ्या स्वतःचा एकट्याचा उद्धार नको आहे. मला संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करून घ्यायचा आहे. तसं जर विचार केला तर पंचवटी सन्मुख जाता मीच पाविजेतो सायुज्यता परी समूळ कुळ उद्धारणार्था सीता चोरून आणली. भावार्थ रामायणामध्ये सांगतोय. रावणाच्या मुखातलं हे वाक्य आहे की मला सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार करायचा आहे. नारदांना विचारलं नारद महर्षींना मला काहीतरी चांगला उपाय सांगा. सांगतो म्हणले. नारद महर्षी आहेत ते. लोक काही सांगतात नारद महर्षींविषयी. भक्तीचे आचार्य आहेत नारद महर्षी. त्यांनी सांगितलं रावणा तुम्ही काय करा भगवान परमात्म्याची भक्ती करू नका म्हणाले. असा काहीतरी अपराध करा की तुमचा लवकर उद्धार होईल. तुमचाच नव्हे तुमच्या सगळ्या कुळाचा उद्धार होईल म्हणाले. मग काय करू तुम्ही सांगा. मग सीतेचं अपहरण करा म्हणाले. देवाच्या स्त्रीचं अपहरण करा म्हणाले. खूप मोठा गुन्हा होईल तो आणि तुमचा लवकर उद्धार होईल. पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. रावणाने काय केलेला आहे सीतामाईला चोरून आले. रावण देखील फार मोठा ब्रह्मवेत्ता होता. विठ्ठल विठ्ठल चारी वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळं काही कोळून पिलेला होता रावण महाराज. आपल्याला वाटतं रावण 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 म्हणजे रावण इतकाच रावणासारखा शिवभक्त अजून कोणी झाला नाही असं म्हणतात. ज्यांनी आपल्या संपूर्ण शरीराला फाडून आपल्या ज्या नसा आहेत त्याची वीणा बनवली आणि त्याच्या स्वरामधून भगवान शंकरांचं स्तुती केली असं म्हणतात. शिवतांडव स्तोत्र त्याला नाव पडलं गेलेलं आहे. इतका मोठा शिवभक्त होता रावण. मग त्यांनी सीतामाईचं अपहरण केलं. सीतामाईला चोरून आणलं. मग ते मंदोदरी आणि रावणाचा संवाद नामदेवरायांनी सगळं वर्णन केलेलं आहे नाही का. अहो बघा तो तुमचा भाऊ तो रामप्रभूला शरण गेलेला आहे. तुम्ही का शरण जात नाही. मला निरनिराळ्या प्रकारचे अपशकुन व्हायला लागलेले. तुम्ही असं का वागता. हे कोण सगळं सांगतंय. मंदोदरी रावणाला सांगते. पण रामप्रभू काय सांगत आपलं रावण काय सांगतोय मंदोदरीला. मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. मनसी रामासी भेटला भेटूनी रामची नाही झाला. पण मी मात्र काय करणार आहे माहिती का. नामया स्वामी ते भेटून अवघा रामची होईन. मला नुसती त्याची शरणागती नकोय. मला प्रत्यक्ष राम प्रभूशी ऐक्य साधायचंय म्हणाले. किती उच्च भक्ती आहे महाराज. आपली आहे का इच्छा अशी पांडुरंगाशी आपल्याला ऐक्य करायचं म्हणतं का कोणी असं. रावणाच्या मुखातले वाक्य आहेत. नामया स्वामी ते भेटून आणि अवघा रामची होईन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना राम म्हणत ना रामची होईजे. पदी बैसोनी पदवी घ्यायची. राम नावाचा इतकं महात्म्य आहे महाराज. राम म्हणल्याबरोबर राम स्वरूप झालं पाहिजे. राम अक्षर इतकी सोपी नाहीयेत महाराज. दिसायला 2 अक्षराचे काम
हा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे शेवटचे गोडतेचे खरे गा रामकृष्ण वासुदेवा परमेश्वर भाऊ म्हणायचे, चाल खूप सुंदर म्हणायचे. परमेश्वर भावांच्या बरोबर भजनाचा योग आला. जे काही इतकं थोडंसं भजन त्यांच्या संगतीत राहून तेच आपलं थोडं थोडं म्हणण्याचा प्रयत्न करतो. रोज नवीन चाल, रोजचे वासुदेव ठरलेले नियमाचे सगळे. कालचा आज नाही, आजचा उद्या नाही महाराज. नाही तर 15 दिवस झाले तरी काही काही दिंड्यामुळे एकच वासुदेव चाललेला असतो आपला. विठ्ठल विठ्ठल इतकं भांडवल संत महात्म्यांनी आपल्याला करून ठेवले की आपण संपून जाऊ पण संतांचं वाङ्मय संपणार नाही. ज्ञानोबा राहायचं तेवढंच, नामदेव राहायचं तेवढंच, नाथ रायांचं तेवढंच, तुकोबा रायांचं तेवढंच, निळोबा रायांचं तेवढंच. इतकं वाङ्मय आपल्यासाठी करून ठेवले. हे सगळं बाजूला ठेवतात लोक आणि कुठल्या गवळणी म्हणतात रात्री माझ्या घरी आला ना. काय कुठून शोधून काढतात, काय करतात महाराज. काय नाथ महाराजांच्या गवळणी आहेत, काय निळोबरायांच्या गवळणी आहेत, काय तुकोबरायांच्या गवळणी आहेत. विचार करी ती बैसोनी गवळणी ज्या कृष्ण कामिनी कामातुरा एकांती एकल्या एकाच सुखाच्या आवडती त्याच्या गोष्टी त्याला. काय 30-30 चरणाची गवळण लाईनीने एक 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 रोज गवळण म्हणायची. इतका भजनामध्ये आनंद आहे ना, कीर्तनापेक्षा भजन जास्ती गोड आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून रावणाला सायुज्यता मुक्ती प्रदान केलेली आहे, कंसाला सायुज्यता मुक्ती प्रदान केलेली आहे. त्याला तर देवाचा ध्यासच लागला होता पण भाव वेगळा होता. बाळकेडीमध्ये वर्णन केले पाटील महाराज. द्वेषाची भावे हरिरूप झाले, भाव हरपले देहाधिक नारायण जोडे एकविध भावे तुका म्हणे जीवे जाणे लागे. कंसाला जीव द्यावा लागला आणि भगवान परमात्म्याचं स्वरूप प्राप्त झालं महाराज. लक्षात ठेवा. तीच गोष्ट गोपिकांची आहे. गोपिकांनी भगवान परमात्म्याशी ऐक्य केले, देवाबरोबर व्यभिचार केलेला आहे महाराज. भगवान परमात्म्या बरोबर हाच नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या घररी झाले पट्टर आणि बळे वरिले सावळे पर कोण म्हणते तुकोबराय म्हणतात हाची नेम आता न फिरे माघारी. आता माझं लग्न झालं बर का. तुकोबराय सांगतात कोणाबरोबर घररिगी झाले पट्टराणी बळे आणि वरिले सावळे परब्रह्म. हा गोपी भाव आहे. विरहिणी प्रकरणातला अभंग आहे महाराज. लक्षात. गोपी भाव प्राप्त झाल्याशिवाय भक्ती सिद्धीस जातच नाही. ज्ञानोबराय देखील म्हणतात माझे गुरु श्रीमंत निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मला हा गोपी भाव प्राप्त झाला. निवृत्ती प्रसादे मी गोवळी हो हा ना माझा भाव तो श्री विठ्ठलू निहाळी हो. गोपी भाव प्राप्त व्हावा लागतो. आपला विषय आहे भोय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. भक्तांनी जशी जशी इच्छा करावी तशी तशी भगवान परमात्म्याला पुरवावी लागते. ये यथा माम प्रपद्यन्ते सदैव भजाम्यहम. एकदा गोकुळामध्ये भगवान परमात्मा अतिशय लहान आहेत. मला वाटतं रांगतच असतील. खूप रडायला लागले. इतके रडायला लागले. यशोदा मैया म्हणली देवा तुम्ही जर अशी रडायला लागले तर मी काम कसं करणार घरातलं. पण देव अजून जोरजोरामध्ये रडायला लागले. त्यावेळेला तिथे एक घटना अशी घडली. भगवत प्राण प्रियतमा नित्य निकुंजेश्वरी राधा माता त्या ठिकाणी आलेली आहेत. जसं राधा मातेला पाहिलं यशोदा मैया म्हणाली बरं झालं तुम्ही आल्यात. तुम्ही काय करा देवाला घ्या आणि तुमच्या घरी जा. राधे राधे नेई श्याम सुंदरा. मोठे गायक आहात. मला काय स्वर ताल काहीच कसलंच काही नाही. म्हणजे बघ काहीच नाही पण त्यातल्या त्यात स्वर ताल तर अजिबातच नाही. तुम्ही छान म्हणू शकता पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून मी गप्प बसतो. तुम्ही भगवंताला आपल्या घरी घेऊन जा म्हणाले. आता राधा मातेला तेच पाहिजे होतं.
आणि श्रीकृष्ण परमात्म्याला आमच्या तेच पाहिजे होतं महाराज. देवाला भक्ताशिवाय आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही. मी कशासाठी सांगतोय, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. राधा मातेने भगवान परमात्म्याला कडेवर घेतलेलं आहे. आपल्या घरी आलेले आहेत, घराचं दार लावून घेतलं आणि भगवान परमात्म्याला मंचकावर बसवलेलं आहे. आता भगवान परमात्मा मंचकावर बसवलं आणि दोघांचे हितगुज चालू झालेले आहेत. राधा माता भगवान परमात्म्याला सांगू लागली, देवा तुम्ही किती सुंदर दिसता, देवा तुम्ही किती सुंदर दिसता. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोबड्या बोबड्या भाषेमध्ये बोलायला लागले. आहेच म्हणाले मी सुंदर, माझ्यासारखा सुंदर पुरुष या जगामध्ये नाही. खोटं आहे का महाराज? देवासारखा सुंदर अख्ख्या विश्वामध्ये कोणी नाही महाराज. फक्त त्याचं सौंदर्य अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. दोन प्रकारची दृष्टी आहे, अपेक्षात्मक आणि दुसरी उपेक्षात्मक. भगवान परमात्म्याकडे आपण अपेक्षात्मक दृष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि व्यवहाराकडे प्रपंचाकडे उपेक्षात्मक दृष्टीने पाहिलं. प्रपंचाची उपेक्षा करायची आणि भगवान परमात्म्याचं अवलोकन म्हणजे अपेक्षा करायची आहे, पण आपण उलट करतो. असो, मग भगवान परमात्मा तुम्ही किती सुंदर दिसता म्हणाले. आहेच म्हणाले मी सुंदर. भगवान परमात्म्याचे इतकं जगात सुंदर कोणी नाही. सुंदरपणाची साम्यता काय ते वरून पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य तुझ माता पिता प्रसवली. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन खूप संतांनी केले. आमच्या नाथ महाराजांनी एका गवळणीमध्ये खूप सुंदर केले. तुझे श्रीमुख सुंदर, श्रीमुख सुंदर, ऐकायला मिळतात. सुंदर भजन होतं. आणि मग राधा माता म्हणली की तुम्ही खूप लहान आहात हो. सुंदर आहात तुम्ही, ठीक आहे, पण खूप लहान आहात. मग तुमची इच्छा काय म्हणाली. कशासाठी सांगतोय लक्षात ठेवा, टाइमपास नाही आपला. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. देवा तुम्ही मोठे झालात तर बरं होईल. राधा मातेच्या अंतःकरणातला भाव भगवान परमात्म्याने ओळखला. डोळे झाकायला लावले राधेला आणि भगवान परमात्मा क्षणामध्ये मोठे झालेले आहेत. आणि मोठे झाल्यानंतर राधा मातेच्या अंतःकरणातला भाव ओळखून राधा मातेला निज सुखाची प्राप्ती देवानी करून दिलेली आहे. तुका म्हणे त्यांचा धन्य होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. राधा मातेची इच्छा पूर्ण केली. एक दिवस अशा सगळ्या गवळणी जमल्या. भगवान परमात्म्याला उचलून घेऊन गेल्या वृंदावनामध्ये. मध्यभागी भगवान परमात्म्याला उभं केलेलं आहे आणि सगळ्या कळेनी कमरेवर हात ठेवून उभ्या राहिल्या. देवा तुला चांगलं नाचता येते असं आम्हाला कळलं म्हणे. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. मग तू जर आम्हाला नाचून दाखवलं तर आम्ही तुला वाटीभर
बासुंदी देऊ म्हणाल्या. नाही 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 नाही, आम्ही तुला वाटीभर ताक देऊ म्हणाल्या. ताक काय देऊ म्हणाल्या? ताक. कुणाला म्हणतात? भगवंताला. आता देवाच्या घरी किती गायी होत्या पाटील महाराज? असं म्हणतात 9 लाख, पण नंदराज होते ते असं म्हणतात 1 कोटी गायी होत्या. असं गर्गसंहितेमध्ये आलेलं आहे. 1 कोटी गायी देवाच्या घरी. पर त्या पण कसल्या? जर्सी नाही, देशी गायी सगळ्या. त्याचं दूध किती निघत असेल, त्याचं दही किती लागत असेल, त्याचं मंथन किती होत असेल, त्याचं लोणी किती निघत असेल, आणि त्याचं ताक किती निघत असेल सांगा बरं मला. काय हिशोब लागतोय का कुठं? किती ताक निघत असेल त्याचं. ज्या देवाच्या घरी ताकाचा, घरी ताकाचे सरोवर, त्या भगवान परमात्म्याच्या घरी ताकाचा समुद्र आहे. आणि ह्या म्हणतात तू जर आम्हाला नाचून दाखवलं तर आम्ही तुला वाटीभर ताक देऊ. पण त्या गोपिकांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्यांच्या वाटीभर ताकासाठी देवाला नाचावं लागलं. गोकुळी लागव दावितो चक्रपाणी, भोवती वेष्टीत अवघ्या गवळणी, मध्ये सावळा सुकुमार शार्ंग पाणी, चिमणा पितांबर पिवळा, चिमणा पितांबर पिवळा, गळा वैजयंती माळा, गया वैजयंती माळा, घवघवीत घन निळा, घवघवीत घन निळा, पाहे नंदराणी कृष्णा नाच रे मज पाहू दे नयनी. नाथ महाराजांची गवळणे. देवा नाच, आम्हाला जरा बघू दे. आणि त्यांच्या वाटीभर ताकासाठी देव नाचत होता. कोण होत्या त्या गोपिका? काय होतं त्यांच्याकडे? शहाणपणे वेदमुका गोपिका त्या ताकाटी. अहो त्यांची अंगावरची लुगडी त्या सारखं मंथन करून करून ताक उडालेलं अंगावर, त्याचा आंबूस वास सुटलेल्या ताकटी गोपिका त्या ताकटी. काय होतं त्यांच्याकडं महाराज? त्यांच्याकडं जे होतं ते विश्वात कोणाकडे नव्हतं महाराज. त्यांचा भाव आणि त्यांचं प्रेम. ते भक्ती शास्त्रामध्ये नारद महर्षींना सांगावं लागलं की भक्ती कोणासारखी असावी? गोपिकांसारखी. यथा व्रज गोपिकानाम. आणि त्यांच्या वाटीभर ताकासाठी देवाला नाचावं लागत होतं महाराज. आम्ही पूर्णाच्या पोळ्यावर पोळे ठेवतोय, देव बघायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल भाव आणि उपचार याच्यामध्ये भाव श्रेष्ठ आहे. त्या भावाच्या निमित्ताने भगवान परमात्मा होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, शेष महेश गणेश दिनेश सुरेश ही जाही निरंतर ध्यावे, आदि अनादि अखंड अभेद, अभेद अखेद सुभेद बतावे, नारद सेशुक व्यास रटे, कुणी हार नको पुरी पार न पावे, ताही अहर की छोवरिया छचुआवर छाछ पे नाच नचावे. ज्या भगवान परमात्म्याला विश्व नाचवण्याची सत्ता आहे तो भगवान परमात्मा मात्र वाटीभर ताकासाठी गोकुळात नाचत होता. का? होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा, विठोबा रखुमाये. होय भक्ती केला तैसा, पुरवी धरावी ते इच्छा. जगद्गुरु तुकोबराय
तुम्ही आम्हाला भक्तीचं महात्म्य देवावर जर तुळशीचं पान ठेवलं नाही तर काही उपयोग नाही महाराज. भगवान परमात्मा नैवेद्याकडे केव्हा बघतो? ज्या वेळेला त्या नैवेद्यावर एक तुळशीचं पान आपण ठेवतो. नैवेद्य बघत नाही, तो तुळशीचं पान बघत असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुळशीला फार महत्व आहे. एकदा सत्यभामा आई साहेबांनी भगवान परमात्म्याला द्वारकेमध्ये दान केलं होतं. सत्यभामा आई साहेबांनी दान केलं आणि नारद महर्षी चालले घेऊन देवाला. आता देवाला घेऊन चालले, कळल्याबरोबर सगळ्या राण्या भांडायला बाहेर आल्या राजवाड्यातून. तू काय एकटी मालकीन झाली का? देवाला कसं काय तुम्ही दान केलं? आज मोठा भाका प्रसंग निर्माण झाला. सत्यभामा आई साहेब म्हणाले, नारद मुनींना तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा म्हणाले. आता आहे म्हणले एक मार्ग आहे. देवाच्या वजना एवढं सोनं मला द्या आणि देवाला परत घ्या. काय हरकत नाही म्हणाले. देवाचं वजन किती असेल? असं 70 किलो, 80 किलो, 90 किलो, 100 किलो. आपल्या द्वारका नगरीमध्ये सोनं किती आहे म्हणाले. अहो अख्खी नगरी सोन्याची होती असं सांगितलं जाते. तुकोबऱ्यांनी बाळखेडीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. अख्खी नगरी सोन्याची द्वारकेची. झालं तराजू आणला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्याच्यामध्ये बसवलेला आहे आणि इकडं सगळ्या राण्या त्या आपले दागिने काढून त्या पारड्यामध्ये ठेवायला लागल्या. ते पारडं काही हारायला तयार नाही. असं कितीतरी सोनं त्याच्यामध्ये आणून टाकलं पण काही ते पारडं हारायला तयार नाही. शेवटी भगवान परमात्म्याने रुक्मिणी आई साहेबाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. रुक्मिणी आई साहेबाला ते वर्म माहिती होतं भक्तीचं सगळं. रुक्मिणी आई साहेबांनी भगवान परमात्म्याला नमस्कार केला, दंडवत घातला, प्रदक्षिणा घातली आणि तुळशीचं पान आणलं महाराज. त्या सोन्यावर ते ठेवलं, त्या पारड्यामध्ये ते पान ठेवल्याबरोबर ते इतकं जड झालं ते गेलं खाली. भगवान परमात्म्याचं पारडं इकडं होत द्या. हे महात्म्य कशाच आहे? तुळशीचं आहे. तुकोबऱ्यांनी याचं वर्णन केलेलं आहे महाराज गवळणीमध्ये. मला फक्त पहिलं चरण आठवत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कनक राशी समतुके एक पान तुळशी वो. त्याच्या अगोदरचा एक तुकडा आहे छोटा, असू द्या. एक पान तुळशीचं इतकं महत्वाचं आहे महाराज. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणून भगवान परमात्म्याला आपण एक तुळशीचं पान अर्पण करू शकतो. एवढं सामर्थ्य आपलं आहे. बाकी देवाला आपण काहीच अर्पण करू शकत नाही. कशानेच त्याची पूजा करू शकत नाही. कासयाने पूजा करू केशी राजा. आपल्याकडं आहे काय? जे काय आहे ते त्याचंच आहे सगळे. उदके नाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. तुझ्या नामाची सकळ पूजा अर्चना मंत्रमाळ धूप दीप नैवेद्य तांबूळ वाहू पुष्पांजोळ तुका म्हणे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आपल्याकडं देवाला देण्यासारखं काही नाही. म्हणून तुम्हाला जर द्यायचंच असेल तर देवाला एक तुळशीचं पान अर्पण करा. जेणेकरून तो भगवान परमात्मा संतुष्ट होईल, तुमच्या अंकित होईल. म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. असे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त ज्या वेळेला देवाची भक्ती करतात त्यांच्या भक्तीचं ऋण देवावर इतकं होतं की ज्या भगवान परमात्म्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार निरअवयव आहे ते स्वरूप टाकून त्याला सगुणामध्ये यावं लागतं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Ah!
परमात्म्याचे लाडके भक्त ज्या वेळेला भक्ती करतात त्यावेळेला देवाला निर्गुणामध्ये करमत नाही. विसरवणी देवपणा उभा पंढरीचा राणा विटवणी निर्गुणा रूप धरिले गोजिरी. हा, भगवान परमात्म्याला सगुणामध्ये यावंच लागतं. नवे नवे ते भक्त देवाला घेऊनच येतात सगुणामध्ये. आणिला या रूपावळे करोनी खळे हरिदासी म्हणून आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवितू असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मजे क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा नानांचं 5वं पुण्यस्मरण आहे. आता आपण पुष्पवृष्टी करणार आहोत. पण पुष्पवृष्टी नानांच्या फोटोवर प्रतिमेवर करण्याच्या अगोदर त्यांच्याकडून काय आपण घेणार आहोत काय याचा 1-2 सेकंदामध्ये फक्त विचार करायचा. ज्यांनी माळ तुळशीची धारण केली नसेल त्यांनी तुळशीची माळ धारण करायची. जे रोज नामस्मरण करत नसतील त्यांनी 1 माळ रामकृष्ण हरी मंत्राची रोज केलीच पाहिजे. कमीत कमी हरिपाठ रोज म्हटलाच पाहिजे. आणि आपल्याला जर काकडा शक्य झाला तर अजून उत्तम आहे. पण कमीत कमी हरिपाठ आणि तुळशीची माळ रामकृष्ण हरी मंत्राचा जप एवढं जर आपण व्यवस्थित केलं तर आपली ही विनम्र आदरांजली नानांकडे पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी नानांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मला या ठिकाणी कीर्तन सेवेला आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण पाटील महाराज हे सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य संपूर्ण जाधव परिवार इतके विद्वान मंडळी या ठिकाणी असताना माझ्यासारख्या एकाला सामान्याला सेवा दिली. महाराजांचं मोठं खरं उदाहरण करणे. मला त्यांचं सगळं शिक्षण संस्कृत नंद झालेले महाराज. आम्ही मराठी पण धड शिकलेलो नाहीये अशी गोष्ट आहे सगळी. तरी त्यांनी मला या ठिकाणी सेवेला बोलवलं. मी अत्यंत ऋणी आहे. मला नानांची सेवा करण्याचा योग आला. नानांचं जीवन अतिशय आदर्श अशा प्रकारचं आहे. काल त्यांनी सांगितलं की आज ही नानांची प्रतिमा आहे म्हणजे अगदी शेवटची आहे नानांची. आता जसा त्यांचा चेहरा प्रतिमेत दिसतोय असे प्रत्यक्षात ते होते. भला मोठा बुक्का त्यांच्या कपाळी असायचा. त्यांचा चेहरा आता बघा. त्यांनी सांगितलं त्यांचं देहवसन ज्या वेळेला झालं तेव्हा त्यांचे दात देखील पडलेले नव्हते. त्याचं कारण बलोपासना त्यांनी केली शेवटपर्यंत. ते व्यायाम करीत असत. आपण देखील आता व्यायाम करत असेल. तुम्ही म्हणता तुमची तब्येत बघा अगोदर आमचं सोडून द्या आम्ही जिम मध्ये जातो पुणे असो. म्हणून नानांच्या चरणी विनम्र अभिवादन करायचं. त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची. ज्ञानोबरायांचं भजन होईल. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं भजन होईल. ते जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू असताना प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल. नामगजर होईल आणि कीर्तनाची सांगता होईल. ज्ञानेश्वर तुका
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज नानांचं 5वे पुण्यस्मरण आणि या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त पाटील महाराजांच्या कृपा आशीर्वादाने स्वामींची तारीख भेटली. खरं स्वामींचं जीवन पाहायचं झालं तर त्यांच्या नावाप्रमाणे आहे. त्यांच्या नावाप्रमाणे म्हणजे कसं, नावच संदीप आहे. सम्यक दीप येते ती संदीप. ते इथे नाही बरं का, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन पुणे जिल्ह्याचं वैभव म्हटलं तरी चालेल. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्यासारखं भजनानंदी कोण नाही. रोज भजनाला असतात, रोज. कीर्तन कमी पण भजन जास्त. दीप म्हणजे प्रकाश, पण फक्त प्रकाश नाही, दुसऱ्याला त्या प्रकाश देण्यासाठी त्या दीपात एक काय असते, वात असते. त्याला लो म्हणतात. ती जळत राहते, कायम जळत राहते, पण दुसऱ्याला प्रकाश देते. तसं महाराजांचं जीवन आहे. महाराजांचं सुद्धा म्हणजे सगळं एकट्यावरती, म्हणजे त्यांच्यावर जबाबदार आहे. वडील नाहीत, आई नाहीत. अशा खडतर अवस्थेमध्ये वडील जवळपास 25-30 वर्षापूर्वीच महाराजांचे गेलेले. आईला जाऊन 8-9 वर्ष झालेले आहेत. पण सगळे जिम्मेदारी करून, ग्रहस्थी आश्रम स्वीकारून, सगळं करून महाराज कीर्तन, प्रवचन, भजन कधीच सोडत नाही. शिवाय याच्या व्यतिरिक्त आपलं ग्रहस्थी मार्गासाठी अवलंब म्हणून बाकीचं कार्य सुद्धा करतात महाराज. या ठिकाणी आपल्या विनंतीला, आणि वारकरी आमच्यासारखं नाही, वारकरी आहेत विशेष म्हणजे. वारी आळंदी पंढरपूर चालत जायचं, चालत यायचं, वारी चालू आहे, नियमाचं भजन चालू आहे. भले तिने आपलं कौतुक करू द्या, पण त्यांचं खरं सांगू ना, त्यांचं आपण फक्त काय म्हणतो, शाब्दिकांचे काम नाही ते त्याप्रमाणे आपण शाब्दिक लोक आहे. महाराजांचं तसं नाही. पूर्ण आचरण तसे महत्वाचं. आणि जर नुसतं बोलून चालत असेल तर नाही, आचरण पाहिजे. आपला संप्रदाय आचरणाला प्राधान्य देतो. तुम्हाला किती नॉलेज आहे याला प्राधान्य देत नाही, तुमचं आचरण कसं आहे याला प्राधान्य देतो. म्हणून महाराज या आपल्या विनंतीला मान देऊन आले, म्हणून त्यांचं एकदा जोरदार त्यांचं काय करायचं, स्वागत करायचं, स्वागत. आणि खरं पाहिलं तर महाराज बरं का, ही सगळी मंडळी ग्रामस्थ आमच्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ बरेच आता उच्च पदावले आहेत, प्रत्येक क्षेत्रात आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, राजनीती क्षेत्रामधले आहेत, परत तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रातले आहेत, सगळ्या सामाजिक क्षेत्रातले, सगळ्या क्षेत्रातले लोक इथे येण्यामागचं कारण म्हणजे आम्ही नाही बरं का. याचं मूळ कारण म्हणजे नाना आहे. नानांनी कधी कुणाचा रुपया घेतला नाही. म्हणजे आता आपण लाईनला माहिती, आप्पा येऊन इथं बोलायचे, नानांच्या पुष्प बसायचे. नानांच्याकडे जमीन पण भरपूर होती, वायबाट आहे. कधी कुणाची जमीन घेतली नाही, कधी कुणाला पलीकडे सर म्हणले नाही. नाना गेले नानांची आठवण काढली तरी बोलायचं नाही. आता घरात म्हणजे नाना होत तेव्हा अध्यात्मावर चर्चा करायची. आता काय आलं की बस पैसा किती कमावला काय केलं कोणी विचारत नाही, परमार्थ किती केला काय जाऊ द्या, आधार केला. परमार्थिक वृत्ती त्यांच्या रोमारोमात होती. तसं होणं आता शक्य आमच्याकडून पण शक्य नाही. असो, आम्हाला क्षणा नानाची आठवण येते. सर्व ग्रामस्थ आले, त्यांच्यासाठी एकदा जाधव परिवारासाठी खूप खूप आभारी आहोत. मला काय होतं, भावूक झालं बोलता येत नाही कीर्तनात, त्याच्यामुळे मी बोलतच नाही. असं आता या ठिकाणी महाराजांचा फक्त सत्कार होईल 40 रुपये देऊन, नंतर आरती होईल. आरतीसाठी नानांचे चिरंजीव आणि कन्या चौघांनी पुढे यायचे. अण्णा तात्या, मायाने आत्या चौघ आरती करतील. त्याच्या अगोदर मी बापूंना विनंती करतो महाराजांचा सत्कार करावा 40 रुपये. तसेच या कमलेजी महाराज या ठिकाणी आले, त्यांचं जोरात टाळ्याने स्वागत करा. आणि विशेष म्हणजे त्यांच्या भावाची मुलगी, त्यांची पुतणी ज्ञानाई या ठिकाणी आली त्यांच्यावर खास. बघा ही मुलगी आहे ना, हिचं वडील ना, म्हणजे कमलेजीचा भाव मी सांगायचो ना तुम्हाला, वारीत वारली, त्यांची मुलगी आहे बघा. म्हणजे तरी त्यांनी परमार्थ सोडला नाही. सांगण्याचं कारण काय, आपल्याला थोडं काय दिलं की आपण काय म्हणतो, काय आमचं देवाने चांगलं केलं. वारीत बिचारीचं वडील गेले, ते भाव आहे, किती दुःख असेल, पण वारी सोडली नाही, साधना सोडली नाही. सांगण्याचं म्हणजे तुम्ही माझ्या शब्दावर जाऊ नका की बाबा परमार्थ करावा. त्यांच्या घरात 3 मुली आहेत,
त्यांच्या भावांना. तिन्ही माळकर आहेत, तिन्ही वाजवतात, तिन्ही गातात, तिन्ही कीर्तन करतात. त्यांचं पूर्ण घर सांगायचं असो. त्यांनाही परमात्मा त्यांच्या घरी सुख शांती लाभो आणि यशस्वीरित्या त्यांच्या मुलींना पण पुढं आयुष्य भरभराटीत जावं. या की बापू गायनासाठी आलेले महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक आपल्या गावात पहिल्यांदाच आलेत. हरिभक्तपरायण निलेश महाराज चव्हाण, खूप क्लासिकल झालेलं आहे त्यांचं, संगीत विशारद झालेलं आहे. त्यांचंही सर्वांच्या तर्फे स्वागत आहे. त्यांच्या बरोबर आलेले प्रथमेश महाराज खूप सुंदर गातात, वारकरी चाली वारकरी, त्यांचे आभार. आमचे पाटील महाराज आले, त्यांचे आभार. विनेकरी या सर्वांचं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून जाधव कुटुंबातर्फे शतशः आभार आहे. आणि महाराज जेवण होईल. आणि विशेष म्हणजे सांगतो, आज या ठिकाणी आपले किशोरजी पवार हे यांचं आणि त्यांचे साथीदार ज्ञानांजन त्यांचं चॅनल आहे. जुन्या वारकऱ्यांची जर कीर्तन बघायची असेल तर त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर पहा. खरंच खूप सुंदर सुंदर कीर्तन आहेत. अमृत महाराज जोशी यांची सगळ्यांची कीर्तनं भेटतील. तसेच या कार्यक्रमासाठी आपले ब्रह्मपुरीचे आवी कोरे यांचे या ठिकाणी सिस्टीम, त्यांनी खूप सुंदर सिस्टीम लावली, मंडप घातली. अगदी थोड्या वेळेत त्यांचंही जाधव कुटुंबातर्फे आभार. आपले आंबेरीचे आलेले तुकाराम महाराज यांचे आभार. तसंच पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्तांचं जाधव कुटुंबातर्फे आभार. आरती करूया आता. काय न मागो द्या देव तुकाराम